Today's play activity is measurement, which comes under the category of cognitive development of preschool students. So this play activity can be shared with the preschool teacher or parent who have the children of the age group 2 to 6 years old. The objective of this play activity is to understand the concept of measuring, to determine measurements by the number of steps. For this we need a large group of students, and material required is measuring tape, pencil and paper. How we have to do this activity? Make children walk across the playground or classroom and count the number of steps it takes to walk from one end to the other end of the field or room. Do the same across the courtyard or verandas and classroom or any other area. Discuss with the children, asking questions like which side is longer, which side is shorter, and how do you know? One variation is possible. For older children, you could use a measuring tape and measure in meters. Make them calculate the distance, for example, distance around the classroom, distance around your playing area, distance around your play field, and the distance to the classroom from library or playground, or the measurements about the height of the door or length of a door. This way we can ask them. ही मेजरमेंट एक प्ले ॲक्टिव्हिटी आहे ज्यामध्ये मुलांची आकलन क्षमता वाढते आणि मुलांना गणितीय माहिती जी असते त्याच्याविषयी आकलन होतं. ह्यामध्ये आपल्याला मुलांना जर क्लासरूममध्ये मुलं असतील तर एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत म्हणजे वर्गाच्या एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी किती पावलं लागली, मग एक एक पाऊल मुलांना मोजायला सांगायचं आहे. किंवा क्लासरूममधून आपण गार्डनमध्ये जात असेल किंवा प्लेइंग एरियामध्ये जात असेल तर किती पावलं लागली तुला चालायला ते आपण मोजायला इथे सांगायचं आहे मुलांना. मग हे केल्यानंतर आपण मुलांना म्हणून विचारू शकतो की कुठली बाजू मोठी होती, कुठली छोटी होती आणि हे तुला कसं कळलं, मग किती पावलं लागली, कुठे जास्त लागली, कमी लागली. आणि असंच आपण एक मेजरिंग टेप घेऊन मुलांना क्लासरूमची एखादी बाजू मोजायला सांगू शकतो किंवा प्लेइंग एरियामधली कुठली एखादी गोष्ट असेल किंवा दरवाजा असेल किंवा खिडकी असेल किंवा ती आपण मोजायला सांगू शकतो. किंवा एका रूमपासून दुसऱ्या रूमपर्यंतचं अंतर आपण मेजरिंग टेपने मुलांना मोजायला सांगू शकतो. आणि परत या अशाच ॲक्टिव्हिटी आपण किंवा असाच हा खेळ आपण घरीसुद्धा मुलांना सांगू शकतो की किचनपासून तुम्हाला हॉलमध्ये यायसाठी किती पावलं लागली किंवा मेजरिंग टेपने मोजून तू 2 रूममधलं अंतर किंवा दरवाजा किती उंच आहे, लांब आहे किंवा खिडकी किती मोठी आहे हे आपण मेजरिंग टेपनेही मुलांना करायला सांगू शकतो. ह्याच्यामध्ये मुलांना अंतर किंवा मोठेपणा किंवा साईज, लहान कुठली वस्तू कुठली मोठी आहे तर ह्याच्याविषयी ज्ञान होतंच. परत मुलांना खूप मजा वाटते नवं काही नॉलेज मिळालं तर, म्हणून मजेशीरपणे हे मुलं एन्जॉय करतात.